नमस्कार, मी मुकुल ओव्हाळ आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इथे. खरं तर या वास्तूमध्ये वर्षभरात वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र प्रदर्शन नेहमीच आयोजित करण्यात येतं. मात्र आज कलर्स ऑफ स्वदेश, फ्रॉम हरिपुरा टू कॉन्स्टिट्यूशन, अशा आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचा आस्वाद घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. आधुनिक काळामध्ये ज्या वेळेला भारताच्या चित्रशैलीचा विकास होतो, तर त्यावेळेला या चित्रशैलीमध्ये, चित्रकलेमध्ये ज्यांनी मोलाची भर घातली असं एक महत्वाचं नाव म्हणजे नंदलाल बोस. नंदलाल बोस यांनी भारतीय चित्रशैलीला एक आधुनिक आयाम दिला. त्यांनी त्याच्यासोबत एक स्वातंत्र्याचा वेगळा विचार आपल्या शैलीतला मांडला. 1938 साली ज्या वेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस हे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या त्रिपुरा हरिपुरा, गुजरातमधल्या हरिपुरा सेशनचे प्रेसिडेंट होते, त्यावेळेला महात्मा गांधींनी एक अशी कल्पना नंदलाल बोस यांना सुचवली होती की भारताचं जे ग्रामीण जीवन आहे, जी ग्रामीण शैली आहे, तिला अधोरेखित करणारे वेगवेगळी चित्र त्यांनी आखावीत. आणि त्याच अनुषंगाने नंदलाल बोस यांनी जवळपास 50च्या वरती अशी वेगवेगळी चित्र रेखाटली, ज्याच्यामध्ये भारताच्या ग्रामीण जीवनाचं दर्शन घडलं होतं. ती जी चित्र आहेत ती आपल्या मुंबईकरांना नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये 9 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीमध्ये बघायला मिळणार आहेत. या चित्रांमधलं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, त्यावेळेच्या शैलीने नेमकं कशा पद्धतीने प्रभाव पाडला, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. नंदलाल बोस यांच्या चित्रशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या कुंचल्यातून भारताचा जो त्यावेळेचा ग्रामीण भाग होता तो अत्यंत सुरेखरित्या चित्रला होता. या ग्रामीण भागाची जी काही वैशिष्ट्य आहेत ती आपल्याला त्यांच्या चित्रांमध्ये बघायला मिळतात. मात्र त्याचबरोबर त्यांनी केलेलं सर्वात महत्वाचं कार्य हे होतं की ज्या वेळेला भारताचं संविधान लिहिलं गेलं, त्या संविधानाची निर्मिती झाल्यानंतर ज्यावेळेला त्याची जी लिखित स्वरूपाची प्रत होती, तर त्या लिखित स्वरूपाच्या प्रतीमध्ये जे सुलेखन करण्यात आलं, जी वेगवेगळी चित्र समाविष्ट करण्यात आली, त्याचं काम नंदलाल बोस आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं होतं. आपण माझ्या मागे इथे बघू शकता की भारत ज्या वेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताची स्वतःची अशी एक अस्मिता, एक स्वतःची ओळख तिच्या संविधानाच्या माध्यमातून प्रतीत व्हावी, त्या अनुषंगाने वेगवेगळे चित्र आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण माझ्यासोबत इथे बघू शकता की संविधानाची मूळ प्रत आपल्याला इथे बघायला मिळते. आणि या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये एका बाजूला आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र बघायला मिळतं. त्याचबरोबर सिंधू संस्कृतीची जी काही चिन्ह आहेत ती असतील, किंवा तत्कालीन भारताचं जे सगळं वैभव आहे, मग ते अगदी भारताच्या आपल्या हिंदू संस्कृतीमधली मिथकं असतील, किंवा काळाच्या ओघामध्ये एक शेतीप्रधान देश असल्यामुळे आपण इथे वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आपल्यासोबत आता आहेत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबईच्या संचालिका निधी चौधरी मॅडम. मॅम, आपलं महा MTV मध्ये खूप खूप स्वागत. नंदलाल बोस यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे, आपल्या काय भावना आहेत? पहिल्यांदा मुंबई महानगरमध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्समध्ये नंदलाल बोसच्या हरिपुरा पॅनलचे 77 आर्टवर्क्स आपण इथे दाखवतो. हे खूप महत्त्वाचे काम आहे, कारण 1938 काँग्रेस सेशनमध्ये पहिल्यांदा महात्मा गांधींनी नंदलाल बोसला त्या गावामध्ये बोलावला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गावावर चित्र काढा, आणि ते चित्र काँग्रेसच्या जे मंडप होता त्याच्यामध्ये टाकण्यात आले होते. पहिल्यांदा एक पॉलिटिकल असेंब्ली आर्ट गॅलरी सुद्धा झाली होती, आणि तेच आर्टवर्क आपण इथे दाखवतो. याच्यामध्ये त्यांनी गावामध्ये काय काय बघितलं, तर गावामधले सुतार, लोहार, वीवर, बुनकर, काम करताना महिला, पुरुष, महिला मागे आपण बघतो की मुलांना सांभाळताना, किंवा महिला घुडसवारी करताना, आर्चरीज करताना, घरचे काम करताना, असे अनेक चित्र त्यांनी काढलेले आहे. आपण या एक्झिबिशनला 2-3 सेक्शनमध्ये डिवाइड केलेले आहे. एक फक्त महिलांवर जे काम केलेलं आहे, कारण आज आंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या निमित्ताने आपण उद्घाटन केलेलं आहे, तर ते आर्टवर्क दाखवण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त 1938 नेताजी सुभाषचंद्र बोस या अधिवेशनचे अध्यक्ष झाले होते, तर त्याच्यावर एक डेडिकेटेड सेक्शन आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये सगळे इलस्ट्रेशन आपले नंदलाल बोस आणि त्यांच्या शिष्यांनी केले होते, तर ते इलस्ट्रेशन सुद्धा आपण इथे दाखवतो. भारताचं संविधान जे आहे फक्त एक रूल बुक नाही, त्याच्यामध्ये अनेक आर्ट सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या बुलपासून रामायण, महाभारत, वैदिक हवन, अशोक,
गुरु नानक, आपण जे छत्रपती शिवाजी महाराज, अकबर, असे अनेक महावीर, बुद्ध यांचे चित्र त्याच्यामध्ये आहे. रुरल लाईफचे चित्र आहे, वाईल्ड लाईफचे चित्र त्याच्यामध्ये आहे. ज्याच्याने आपल्याला असं दिसतो की आपल्या संविधानचे निर्माते जे होते त्यांनी फक्त आपल्याला रूल नाही दिले, त्याने आपल्याला एक आपल्या संस्कृती, आपल्या सभ्यतेची पुस्तक सुद्धा आपल्याला दिलेली आहे. आणि ही आवड लोकांमध्ये निर्माण व्हावे यासाठी आपण हे शो आणलेले आहे. हे शो 3 महिन्यासाठी मुंबईच्या नागरिकांसाठी राहणार आहे. विशेष माझी अपेक्षा असणार आहे की सर्व विद्यार्थी, शाळांचे, महाविद्यालयांचे ते या शोमध्ये नक्कीच यावे, कारण हे भारताचा इतिहास, भारताच्या संविधानची निर्मिती आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी जे कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या देशाची निर्मितीमध्ये, त्याच्यावर एक अत्यंत उत्तम श्रद्धांजली म्हणून आणि एक ट्रिब्यूट म्हणून आपण हे शो इथे नागरिकांसाठी आणलेले आहेत. थँक्यू. विसाव्या शतकामध्ये ज्या वेळेला आधुनिकतेची लाट आली त्यावेळेला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आधुनिक प्रवाह निर्माण झाले. कलेचं क्षेत्र सुद्धा याला अपवाद नव्हतं. मात्र नंदलाल बोस यांचं असं म्हणणं होतं की जर का आपल्याला भारतीय संस्कृती, भारतीय प्रतिमा निर्माण करायच्या असतील तर त्याचं सत्व हे आपल्याला भारताच्या जीवनामध्ये शोधावं लागेल आणि त्याच अनुषंगाने भारतीय कलेचा विकास हा आपल्याला बघायला मिळतो. आज आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वदेशी कला क्षेत्रातला स्वदेशीचा जागर नेमका कसा होता हे आपल्याला आज या प्रदर्शनात बघायला मिळालं. आपल्याला प्रदर्शनाचा हा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला, साहित्य, संस्कृती संदर्भातल्या बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MahaMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.